वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील नंगारा विरासत म्युझियम संग्रहालयाच्या 200 रुपये तिकीट दराविरोधात धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली भाविकांनी आक्रमक भूमिका घेत ताला ठोको आंदोलन केले। 4 ऑगस्ट रोजी धर्मगुरू जितेंद्र महाराज आणि धर्मगुरू कबीरदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली भाविकांनी नंगारा वास्तूच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करत तिकीट घराला कुलूप ठोकले। संतनगरी पोहरादेवी येथे येणारा भाविक बहुतांश गरीब व शेतमजूर वर्ग असल्याने त्यांना 200 रुपयांचे तिकीट परवडणारे नाही। त्यामुळे तिकीट दर 100 रुपये करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक निर्णय न मिळाल्याने आंदोलकांनी तिकीट घराला कुलूप लावून संग्रहालयाचे कामकाज बंद पाडले। यावेळी आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा धर्मगुरूंनी दिलाय। संपूर्ण राज्याच्या आणि देशाच्या संपूर्ण बंजारा समाज बांधवांना आणि या नगारा वास्तूवर प्रेम करणाऱ्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांना या नगारा वास्तूवरून कबीरदास महाराज, मी आणि पोहरादेवी येथील सर्व महाराज कंपनी आणि इतर सर्व नागरिकांकडून मी एक जाहीर आवाहन करतो। गेल्या काही दिवसापासून जवळपास 2 महिन्यापासून जिल्हा सहनियंत्रण समिती व जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही नगारा वास्तूची 200 रुपयाची जी तिकीट आहे ते गोरगरीब भाविक भक्तांना परवडत नाही, म्हणून 100 रुपये कमी करण्यात यावी यासाठी गेल्या महिन्याभरापासून पाठपुरावा करत आहोत आणि आंदोलनाचा इशारासुद्धा दिला होता। परंतु जिल्हा सहनियंत्रण समिती, जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आज आम्ही नगारा वास्तू संग्रहालयाला ताला ठोको केलेला आहे। या ठिकाणी मी सर्व समाज बांधवांना एक जाहीर आवाहन करतो की जोपर्यंत शासन 100 रुपये तिकीट करत नाही तोपर्यंत पोहरादेवी येथे नगारा वास्तू पाहण्याकरिता कोणी या ठिकाणी येऊ नये। महिन्याभरामध्ये या तिकिटाचा तिढा जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणी येऊ नये। कारण या नगारा वास्तू संग्रहालयाच्या तिकीट दरामध्ये ज्या कंपनीनं हा अल्फा कंपनीनं जो हे घेतलेला आहे त्यांनी या ठिकाणी खूप मोठा पैशाचा एक गोरखधंदा या ठिकाणी लावलेला आहे। जोपर्यंत हे होत नाही, याचा दोषी खरा दोषी समोर येत नाही आणि या कंपनीमध्ये आणि जिल्हा प्रशासनामध्ये काय गोडबंगाल आहेत, हे गोरगरिबाचा पैसा कोण खातो, हे गोरगरीब भाविक भक्ताची थट्टा कोण करते, हे जोपर्यंत समोर येणार नाही आणि तिकीट कमी होणार नाही तोपर्यंत पोहरादेवी येथे नगारा वास्तू संग्रहालय पाहण्याकरिता कोणी येऊ नये। बोलो जगद्गुरू सेवालाल। मानोरा येथून वसंत राठोड यांची रिपोर्ट।